सुस्वागतम. डोंगर दऱ्यात रानावनात भटकणारा आदिवासी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा यासाठी शासन अनेक योजना राबविते. आदिवासी विकास विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी विभागांमध्ये काम केले जाते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेन अंतर्गत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असून तब्बल 3,32,475 आदिवासी बांधवांसाठी हे प्रकल्प काम करते. पेन प्रकल्प कार्यालयात सन 2017-2018 करिता ATSP, OTSP तसेच माडा अँड मिनी माडा यासाठी एकूण 55,95,34,000 प्रस्तावित निधी मंजूर झाला. शैक्षणिक स्थितीबाबत सांगायचे झाल्यास पेन प्रकल्प विभागात 16 शासकीय आश्रमशाळा, 13 शासकीय वसतिगृहे, 10 अनुदानित आश्रमशाळा तर 3 नामांकित आश्रमशाळा कार्यरत असून 12,424 विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. पेन प्रकल्प कार्यालयाअंतर्गत DBT सारखा अभिनव उपक्रम 100% यशस्वी करण्यात आला. त्यासाठी आदिवासी पाड्या वस्त्यांवर जाऊन शिक्षक कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली आणि 16 आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीयकृत आधार संलग्न बँक खात्यावरती तब्बल 4,497 विद्यार्थ्यांना 60% प्रमाणे 1,59,87,300 एवढी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा करून हा प्रयोग यशस्वी करण्यात आला. DBTमुळे विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने त्यांच्या आवडीनुसार स्वतः बाजारातून शैक्षणिक साहित्य, गणवेश, अंथरूण पांघरून, तेल, साबण खरेदी केले. तसेच 16 आश्रमशाळांमधील तब्बल 5,120 पैकी 4,497 विद्यार्थ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक जोडण्यात आली. पैकी 4,072 विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार सोबत यशस्वी लिंक झाले. 16 आश्रमशाळांपैकी 11 ठिकाणी शासकीय जागा प्राप्त झाल्या असून 7 बांधकामे पूर्ण झाली आहेत. तसेच 13 शासकीय वसतिगृहांपैकी 11 शासकीय जागा प्राप्त झाल्या आहेत. शासकीय आश्रमशाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या SMC अंतर्गत सुद्धा विविध किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यात आली. त्यासाठी पेन प्रकल्प कार्यालयातून प्रत्येक आश्रमशाळेस 1,00,000 रुपये देण्यात आले. विशेष म्हणजे 5 शासकीय आश्रमशाळा व 1 अनुदानित आश्रमशाळेस ISO नामांकन प्राप्त झाले. पेन आदिवासी प्रकल्प विभागात येणाऱ्या कोकणातील 5 आश्रमशाळांना मेक ओव्हर करत यंदा ISO 9001-2015 हे प्रमाणपत्र मिळाले आहे. पेण जवळची सावरसई, वरवणे, पनवेल मधील साई, कर्जत मधील पाथरज, मंडणगड मधील कादवण या शाळा ISO प्राप्त ठरल्या आहेत. पेन प्रकल्पातील एकूण सध्या 5 शाळा ह्या ISO मानांकन प्राप्त झालेल्या आहेत. उर्वरित 6 शाळा ज्या आहेत ते पुढच्या आठवड्यात त्यांचं ISO प्राप्त होणार आहेत. आणि ज्या 16 शाळा प्रकल्पातील आहेत त्यांना डिजिटल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते भविष्यात आगामी काळात ते डिजिटल होतील आणि सोबतच आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. यासाठी शाळेच्या शिक्षकांबरोबरच स्थानिक शाळा समित्यांनी खूपच परिश्रम घेतले. वेगवेगळे तक्ते, फलक, चित्र यांच्या माध्यमातून शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आले. या कामांसाठी शासकीय निधीबरोबरच काही सामाजिक संस्था, व्यक्ती यांचीही मदत घेण्यात आली आहे. विद्यार्थी पालकांनी बँकेत जमा झालेल्या पैशातून शालोपयोगी साहित्य स्वतः खरेदी केलंय. आमच्या शाळेत सगळ्या सोयी सुविधा आहेत आणि आम्ही DBTच्या माध्यमातून सगळ्या वस्तू खरेदी केल्या आणि आमच्या शाळेत सगळे शिक्षक आम्हाला चांगले शिकवतात आणि आमच्या शाळेत वेगवेगळे कार्यक्रम साजरे होतात आणि त्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने मुलं सहभागी होतात. आधी पुस्तकातून शिकवत होते, आता नेटवरून पण शिकवतात आमचे सर आम्हाला. आणि आता आमच्या शाळेवर रंगरोटी झाली आहे, तक्ते लावले आहेत शाळेमध्ये. शाळांच्या बदलत्या रूपांमुळे पालकांचाही आपल्या पाल्याला शाळांमध्ये पाठवण्याकडे कल वाढलाय. त्यामुळे या सर्व शाळा आता हाऊसफुल झाल्या आहेत. न्यूक्लियस बजेट योजनेच्या माध्यमातून विविध व्यवसायांसाठी 1,783 लाभार्थ्यांना तब्बल 1,52,21,000 रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. DBT अंतर्गत पैसे बँक खात्यावरच जमा झाल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी
आपल्या आवडीनुसार संबंधित साहित्य खरेदी केले आणि आपल्या व्यवसायाचा शुभारंभ केला. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आश्रमशाळांना विविध सुविधा देण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने 10 शासकीय आश्रमशाळांवर हाय मास्ट LED लॅम्प बसवण्यात आले. त्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही फायदा झाला. 10 शासकीय शाळांना वॉशिंग अँड ड्राय क्लिनिंग मशीन पुरवण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अनावश्यक वेळ वाचला. 16 शासकीय शाळांना नॅपकिन डिस्पोजल मशीन इन्सिनेटर देण्यात आले. 6 शासकीय आश्रमशाळांमध्ये स्टीम कुकिंग सिस्टीम बसवण्यात आली. संपूर्ण हायजेनिक भोजनामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले आणि सुदृढ बनले. काही आश्रमशाळांवर डिजिटल क्लासरूम अंतर्गत ई-लर्निंगचे प्रशिक्षण सुरू केले. विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावा म्हणून ग्रीन व्हील तसेच सुसज्ज व्यायामशाळा उपलब्ध करून दिल्या. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोबाईल हेल्थ युनिट व्हॅन ही सुविधा राबविली गेली. आश्रमशाळांमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले, ज्यात प्रामुख्याने प्रवेश उत्सव, स्वागत आणि मार्गदर्शन, पोलीस प्रशासन व पेन प्रकल्प कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दत्तक आदिवासी वाडीवर योजना समुपदेशन व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, मुलींच्या सुरक्षितेविषयी पोलीस अधिकारी मार्गदर्शन, सर्व शासकीय वसतिगृहांचे एकत्रित स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जीवनशाळा प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले. विविध स्पर्धा जसे लेझिम, नृत्य, चित्रकला, हस्तकला, निबंध, रांगोळी, विज्ञान प्रदर्शन यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात आले. काही तंत्रस्नेही शिक्षकांनी आपल्या आश्रमशाळांची वेबसाईट तसेच ब्लॉग साईट बनवली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेनच्या कौशल्य विकास अंतर्गत सुरक्षा रक्षक प्रशिक्षण, रेडीमेड गारमेंट प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण, वायरमन प्रशिक्षण, रिटेल मार्केटिंग प्रशिक्षण यांसारखी विविध प्रशिक्षणे राबविण्यात आली. ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजनेअंतर्गत समाज मंदिर बांधणे, नदीकाठी घाट बांधणे, पिण्याच्या पाण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजना राबविणे, स्मशानभूमी बांधकाम, रस्ते सुधार तसेच विहिरी दुरुस्ती यांसारखी विविध कामे करण्यात आली. आदिम जमाती व शबरी घरकुल योजनेअंतर्गत तब्बल 1878 घरकुले मंजूर करण्यात आली. आदिवासी उपाययोजनेअंतर्गत पोशीर नदीवर बंधारा बांधण्यात आला, ज्याचा परिसरातील 20 आदिवासी वाड्यांना फायदा होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत आदिवासी विभागांमध्ये तब्बल 2500 रोपांची लागवड करण्यात आली. सर्व आदिवासी बांधवांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन सदैव कटिबद्ध आहे. धन्यवाद.